नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कोल्हापुरी स्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. वांग्याचं भरीत आपण नेहमीच खात असतो, पण वांग्याच्या भरीताचाच एक वेगळा प्रकार मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी 2 वांगी घेतलेले आहेत. जेव्हा आपण वांग्याच्या भरीतासाठी वांगी घेतो तेव्हा ती कीड न लागलेली बघून घ्यायची आहेत. त्याचबरोबर वांगी घेताना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी 2 वांगी घेतलेले आहेत. वांगी घेतल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने त्याला चिरा देऊन घेतलेले आहेत. चिरा दिल्यामुळे वांगी आतपर्यंत चांगल्या प्रकारे एकदम मऊ अशी भाजली जातात. नंतर त्याला वरून तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळं वांग्याच्या वरची जी साल आहे ती साल पटकन निघण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीनं मी दोन्ही वांग्यांना चिरा देऊन तेल लावून घेतलेलं आहे. नंतर गॅसवरती पापडाची जाळी ठेवून ही दोन्ही वांगी चांगल्या प्रकारे भाजून घेतलेली आहेत. भाजलेली वांगी थोडीशी थंड झाल्यानंतर पाण्याचा हात लावत लावत आपल्याला त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. पाण्याचा हात लावल्यामुळं काय होतं तर वांग्याच्या वरची जी साल आहे ती साल पटकन निघण्यासाठी मदत होते. ती साल आपल्या हाताला जास्त चिकटत नाही, म्हणून वांग्याची साल काढताना पाण्याचा हात वरचेवर लावणे गरजेचे आहे. अशा पद्धतीनं दोन्ही वांग्याच्या वरची साल मी पटकन काढून घेतलेली आहे. दोन्ही वांगी चांगल्या प्रकारे सोलून झाल्यानंतर त्याचा देठ सुरीच्या साहाय्याने पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे. नंतर एका भांड्यामध्ये ही दोन्ही वांगी घेऊन आपण पावभाजीसाठी जे मॅशर वापरतो त्या मॅशरच्या साहाय्याने ही वांगी चांगली मॅश करून घ्यायची आहेत. हाताने सुद्धा तुम्ही ही वांगी चांगल्या प्रकारे कुस्करून घेऊ शकता. भरीतामध्ये आपल्याला कांद्याचा वापर भरपूर करायचा आहे. त्यानंतर टोमॅटोसुद्धा मी थोडासा घातलेला आहे. टोमॅटो घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो घालू शकता. आवडत नसेल तर टोमॅटो नाही घातला तरीसुद्धा चालू शकते. त्यानंतर त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरीकडे गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे. तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, त्याचबरोबर लाल तिखट, हळद, गरम मसाला घालून चांगली फोडणी करून घ्यायची आहे. आणि तयार झालेली ही फोडणी आपण तयार करून घेतलेल्या भरीतावरती घालायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये कोथिंबीर घालून पुन्हा एकदा आपल्याला ही कोथिंबीर भरीतामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला हे भरीताचं भांडं तसंच ठेवून त्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी ठेवायची आहे. वांगी भाजतानाच सुरुवातीला आपण एक कोळसा पेटवण्यासाठी ठेवायचा आहे आणि तो कोळसा या वाटीमध्ये घालून त्यावरती थोडंसं तूप घालायचं आहे. आणि अशा प्रकारे तूप घातल्यानंतर पटकन धूर झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला वांग्याचं जे भरीत आहे त्या भरीताला 5 मिनिटे चांगला दम देऊन घ्यायचा आहे आणि नंतर झाकण काढून घ्यायचं आहे. झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं भरीताला दम बसलेला आहे ते. अशा पद्धतीनं वांग्याच्या दम भरीताची आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला नक्की आवडेल. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा हे भरीत एकदम भन्नाट लागते. तुम्ही नक्की करून बघा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या कोल्हापुरी स्टाईल या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या.